जय भवानी. आणि हा रायरीचा अजिंक्य किल्ला म्हणजेच किल्ले रायगड. रायगडावर भगवा फडकला आणि महाराजांचे स्वराज्य होते त्याहूनही दुप्पट झाले. रायगड हाती येताच शिवरायांचा पराक्रम पंचक्रोशीत पसरला आणि आदिलशहाला जेव्हा ही बातमी लागली, आदिलशाही हादरली आणि आदिलशहा समोर फक्त एकच प्रश्न, शिवाजीचा बिमोड करायचा कसा? कोण करेल शिवाजीचा बंदोबस्त? कौन लाएगा हमारे सामने शिवाजी को, जिंदा या मुर्दा? बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यानं फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरका. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, मैं लाऊंगा शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, या नवतेचं अफजल खाने, चिता जागता जन्मू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा सुभानअल्लाह. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड दळ पायदळ, फौज फाटालाही बक्के. अंगीत हातीचं पळ, पाहणारा कॉफी चुळचुळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी, कीर्तीत खानाची सेना निघाली. हवा लुटली, देवळा उद्ध्वस्त केली. आया बहिणीची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार? काय लढवावा हुन्नर, चिंतेत बंद सरदार. पण आई जिजाऊ काय म्हणाल्या? शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्ता, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे
आहे.